श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर त्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत आणि त्याचा इंडेक्स म्हणजे डिग्री 1 असणार आहे. आता यामध्ये एक्स आणि वाय ह्या व्हेरिएबलचा यूज करायचा आहे नाही, आपल्याला काय लिनियर इक्वेशन्स लिहायचे आहे. ओके, किती 5 लिहायचे आहेत. ओके, फर्स्ट बघा, आता एक्स आणि वायचा यूज करायचा आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 8. ओके, आता सेकंड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. आणि आता आपल्याला हे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यासोबत नंबर्स जरी घेतले तरीही चालतात. 2x प्लस 5y इज इक्वल टू 15. ओके, नंतर आता समजा 5x प्लस 3y मायनस, आता ही कॉन्स्टंट टर्म आपण जर इकडं घेतली -5 इज इक्वल टू ह्या साईडला 0 येणार आहे. ओके, हेही काय लिनियर इक्वेशन होते, राईट. आता 4x प्लस 2y मायनस, म्हणजे ही जी टर्म असते कॉन्स्टंट टर्म जर इकडं घेतलं -2 इज इक्वल टू ह्या साईडला काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2. राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. आता आपल्याला इथं इक्वेशन दिलेलं आहे, ते आपल्याला काय त्याचे 5 सोल्युशन्स लिहायचे. एक्स प्लस वाय म्हणजेच आता आपल्याला इथं नंबर्स घ्यायचे आहेत आणि ते नंबरचं प्लस किंवा मायनस करून काय 7 आलं पाहिजे. ओके, आता बघूया आता असे नंबर्स कोणते होतात ते आपल्याला काय घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघितलं तर 6 प्लस 1 केलं की 7 येणार आहे, राईट. नंतर कोणता नंबर होणार आहे बघा, आता 9 मायनस 2 केलं की 7 येणार आहे. आपण कोणतेही नंबर्स घेऊ शकतो, फक्त त्याचं काय 7 आन्सर आलं पाहिजे. आता 8 मायनस 1 केलं की 7 येणार आहे, राईट. नंतर 4 प्लस 3 केलं की 7 येणार आहे आणि नंतर 10 मायनस 3 केलं की 7 येणार आहे. ओके, आर द सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन, राईट. म्हणजे फक्त दोन्हींचं प्लस केलं की 7 आलं पाहिजे, असे कोणतेही नंबर्स आपण घेऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता त्यामधील फर्स्ट आहे म्हणजे आपल्याला काय इथं सेट्स दिलेले आहेत इक्वेशनचे आणि ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता फर्स्ट आहे त्यामधील एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता आपल्याला ह्याचं काय प्लस किंवा मायनस करून शिना आपल्याला एक्स आणि वायची काय आपल्याला व्हॅल्यू काढायची असते. ओके, फर्स्ट आता आपण जे दिलेलं आहे ते लिहूया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 हे इक्वेशन फर्स्ट. ओके, नंतर 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 हे इक्वेशन सेकंड. ओके, आता आपल्याला इथं काय एक्स किंवा वायचा कोएफिशियंट आहे तो सेम करावा लागतो. ओके, आता इथं म्हणजे 2 आहे, इथं 2 घ्यावं लागणार किंवा इथं 5 आहे खाली, त्यामुळे इथं 5 घ्यावं लागणार. त्यासाठी आता आपण काय करूया, तर मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 5 करूया. ओके, म्हणजे पहिल्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करूया, त्यामुळे हे प्लस मायनस असल्यामुळे 5 कट होणार आहेत. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 5. ओके, त्यामुळं कोणतं इक्वेशन तयार होत आहे बघा. आता 5 न मल्टिप्लाय करायचं, 5 इंटू एक्स म्हणजे 5x प्लस नंतर 5 इंटू वाय म्हणजे 5y झालं आणि 5 4 20 झालं. हे काय आपलं न्यू इक्वेशन झालेलं आहे, हे काय थर्ड आपण मानू याला. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर थर्ड आणि सेकंड ह्याचं काय ॲडिशन करायचं आहे, मगच हे काय कट होणार आहेत. ॲडिंग इक्वेशन्स 3 and 2. ओके, नंतर काय होणार आहे बघा, हे फर्स्ट आपण लिहूया.
5x प्लस 5y इज इक्वल टू काय 20 आणि नंतर 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. ओके, आता ह्याचं बघा, आता प्लस करून काय होणार 7x होणार आहे आणि हे काय कट होणार आहे, प्लस मायनस हे काय कट होऊन जाणार आणि 20 प्लस 1 21 होणार, राईट. देअरफोर त्यामुळं 7x इज इक्वल टू 21 आलेला आहे. देअरफोर x इज इक्वल टू 21. आता इकडं मल्टिप्लायला आहे, इकडं गेल्यानंतर ते काय डिव्हिजनला जाणार आहे, 3 होणार, राईट. 7 येणार आहे आणि 7ना आपण काय करू, आता इथं भाग घालू. 7 1 7, 7 3 21. देअरफोर x इज इक्वल टू 3 आलं आणि हे जे x इज इक्वल टू 3 आलेलं आहे, आपण हे काय सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. ओके, substituting x is equal to 3 in equation फर्स्ट. त्यामुळे काय होणार आहे, आता फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. त्यामुळे x ऐवजी काय आपल्याला 3 घालायचं आहे. त्यामुळे 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. ओके, देअरफोर y इज इक्वल टू, आता 4 आणि हे प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, राईट. त्यामुळे -3. देअरफोर त्यामुळे y इज इक्वल टू काय येतं तर 1 येणार आहे, राईट. 4 - 3 केलं की 1 होणार. ओके, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, एक्सचं 3 आलेलं आहे आणि वायचं 1 आलेलं आहे. म्हणजे 3 आणि 1 इज the solution of given equation. Okay. Second, 2x plus y is equal to 5, 3x minus y is equal to 5. आता हे इक्वेशन फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. 2x plus y is equal to 5 हे इक्वेशन 1. ओके, नंतर 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 हे काय इक्वेशन सेकंड. आता तुम्ही बघितलं तर ह्या म्हणजे x आणि y ह्या व्हेरिएबलमध्ये yचा कोएफिशियंट आहे तो काय सेम आलेला आहे, तो इथं काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. त्यामुळं आपल्याला काय मल्टिप्लाय कोणत्याही नंबर्सनं करण्याची काही गरज नाही, डायरेक्ट आपण काय दोन्हीचं ॲडिशन करूया. ॲडिंग काय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता काय होणार आहे, त्यामुळे 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि नंतर 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता ॲडिशन करून काय होणार आहे तर 2 प्लस 3 5x होणार आहे. हे काय प्लस मायनस काय हे कॅन्सल होणार आहे, राईट. त्यामुळे इथं काय 5 प्लस 5 10 येणार आहे. म्हणजेच काय येते 5x इज इक्वल टू 10. देअरफोर x इज इक्वल टू मल्टिप्लायला आहे, इकडं आल्या होते काय डिव्हिजनला जाणार आहे आणि 5 1 5, 5 2 10, राईट. देअरफोर x इज इक्वल टू 2 आलेला आहे आणि हे आता हा नंबर आपल्याला काय 1 किंवा 2 ह्या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरमध्ये सबस्टिट्यूट केला तरी चालतोय, आपल्याला yची व्हॅल्यू भेटते. ओके, आपण काय करूया तर इक्वेशन फर्स्टमध्ये काय सबस्टिट्यूट करूया. Substituting x is equal to 2 in equation 1. ओके, त्यामुळे काय होणार आहे बघा, आता 2x ऐवजी 2 घ्यायचा आहे म्हणजे 2 प्लस y इज इक्वल टू 5. 2 2 4 प्लस y इज इक्वल टू 5 म्हणजेच काय y इज इक्वल काय होणार आहे 5. आता हे प्लस आहे, इकडे गेलं की मायनस, त्यामुळं -4, राईट. देअरफोर y इज इक्वल टू 1 होणार आहे. त्यामुळे x 2 आलेला आहे आणि y 1 आलेला आहे. फायनली आपला आन्सर काय आलेला आहे 2 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके, आता थर्ड बघूया. थर्ड बघा, 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 आणि x मायनस 3y इज इक्वल टू 8.
आता आपण हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घेऊया. 16 हे काय इक्वेशन 1 होणार आहे. x - 3y = 8 हे काय इक्वेशन सेकंड होणार आहे. आता तुम्ही बघितलं तर x आणि y या व्हेरिएबलचा कोणताही नंबर्स इथं म्हणजे कोएफिशियंट सेम आलेला नाही. त्यासाठी फर्स्ट आपल्याला ते सेम करून घ्यावा लागतो. त्यासाठी आपण काय करूया आहे, आता ही इक्वेशन 2 आहे, ह्याला आपण काय 3 न मल्टिप्लाय करूया. त्यामुळे इथं 3x आहे, इथं 3x होणार, राईट. म्हणजे आता बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. आता 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, इथं 3x - 3 3 9 होणार, 9y आणि 8 3 होणार आहे 24. आता आपल्याला हे काय न्यू इक्वेशन भेटलं, आपण त्याला थर्ड मानू. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर इक्वेशन फर्स्टमधून इक्वेशन थर्ड आहे हे काय म्हणजे मायनस करायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर हे आपण जर प्लस केलं, ॲड जर केलं तर 3 3 6 होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय ॲडिशन करून चालणार नाही, तर आपल्याला इथं काय मायनस करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच आता बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, मग काय होणार, 3x - 5y = 16, राईट. आणि 3x - 9y = 24. ओके, आणि इथं मायनस केल्यामुळं हे काय कट होणार आहे, राईट. आणि साईन बघा, आता इथं मायनस आहे आणि इथलं मायनस मायनस इथं, त्यामुळं प्लसची साईन होणार, राईट. आणि मायनस प्लस म्हणजे आपल्याला इथं काय मायनस करावं लागणार आहे. आणि साईन मोठ्या संख्येचं, त्यामुळे इथं ह्याचं प्लस साईन येणार आहे. त्यामुळं 9मधून 5 गेलं, 4 राहिले, 4y = आता 16 - 24. जर आपण असं केलं तर आपलं ॲन्सर काय येतं, 16 - 24. असं केलं की आपलं काय म्हणजे मोठ्या ह्याचं साईन आपण देतो, मायनसचं साईन देतो आणि 24मधून 16 मायनस करायचं असतं, तर किती 8 येतं. म्हणजे इथं काय -8 येणार आहे. ओके, म्हणजेच आता बघा देअरफॉर 4y = -8 होते. देअरफॉर y = -8 मल्टिप्लायला आहे, इकडं केलं की ते डिव्हिजनला होणार आहे. 4 म्हणजे 4 1 4, 4 2 8, म्हणजेच देअरफॉर y = -2 येणार, राईट. आता हे जे आलेलं आहे y ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं 1 किंवा 2 मध्ये. आता आपल्याला 2 मध्ये आपण करूया का, तर आपल्याला जे सोपं पडेल ते आपण काय करायचं. ओके, सबस्टिट्यूटिंग y = -2 इन इक्वेशन सेकंड. ओके, आता बघा त्यामुळे काय होणार आहे, x -3 आणि y ऐवजी -2 आणि = 8, राईट. x आता इथं बघा -3 -2 आहे, राईट. त्यामुळं 3 2 6 होणार आहे, राईट. आणि मायनस मायनस ह्याचं काय होतं मल्टिप्लिकेशनमध्ये, तर प्लस होतं, म्हणजे 3 2 6 = 8 होणार आहे. देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे, तर x = 8. हे प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होणार, -6 होणार. देअरफॉर x = 8 - 6 किती 2 झालं, राईट. म्हणजे आपलं y = -2, x = 2 आलेला आहे, राईट. म्हणजेच आपला ॲन्सर काय आलेला आहे, इथं बघा आता फर्स्ट एक्सचं लिहायचं असतं, त्यामुळे 2 आणि -2. 2 - 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, राईट. फोर्थ बघा 2y - x = 0, 10x + 15y = 105. आता फर्स्ट आपण हे इक्वेशन आधी लिहून घेऊया. 2y - x = 0, इक्वेशन 1. नंतर 10x
प्लस 15y इज इक्वल टू 105. हे काय इक्वेशन सेकंड. आता तुम्ही इथं बघितलं तर इथं 10, 15, 105 आलेलं आहे. आपण ह्याला काय 5ने डिवाइड केलं की हा नंबर छोटा होणार आहे. फर्स्ट आपण काय करूया तर ह्या इक्वेशन सेकंड आहे ह्याला 5ने डिवाइड करूया. ओके, डिवाइडिंग both the sides of equation second, right? equation second by 5. 5ने डिवाइड करूया. 5ने डिवाइड केलं की बघा आता इथं जर खाली 5 आलं की 5 2 10 होणार, राईट? म्हणजे 2x होणार इथं. प्लस इथं 5ने डिवाइड केलं की 5 3 15 म्हणजे 3y होणार आहे. इज इक्वल टू इथं 5ने डिवाइड केलं की 5 2 10, 5 1 5 म्हणजेच किती येते 21. आणि आपलं हे इक्वेशन आपण ह्याला काय थर्ड मानू. ओके, आणि नंतर बघा आता आपल्याला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्याचा कोएफिशियंट कशाचाही सेम वाटतोय का तर वाटत नाही. का तर इथं 2y आलेलं, इथं y आधी आलेलं आहे. वायचं इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 1, इथं 2 आहे. त्यामुळं सेम म्हणजे कशाचाही कोएफिशियंट सेम झालेला नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे आता इक्वेशन फर्स्ट आहे त्याला आपण 2ने जर हे केलं मल्टिप्लाय केलं तर सेम येणार आहेत कोएफिशियंट आहेत. ओके, म्हणजेच आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2ने आपण मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथं काय होणार आहे 2 2 4y होणार मायनस 2x येणार आहे आणि 2 इंटू 0 म्हणजे 0च होणार आहे, राईट? आणि बघा आता आपल्याला हे काय 2x इकडं घ्यावं लागणार आहे त्यासाठी मायनस 2x. आणि इथं मायनसचं साईन का घेतलं का तर इथं मायनसचं साईन आहे आणि इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस 4y इज इक्वल टू 0. आणि हे काय आपलं इक्वेशन 4 झालं. ओके, आता तुम्ही बघितलं तर हे आपण कोएफिशियंट काय सेम आलेलं आहे 2 आणि -2 आलेलं आहे, राईट? आता आपण काय करूया ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया म्हणजे काय एक कट होणार आहे. ओके, म्हणजेच बघा आता ॲडिंग इक्वेशन 3 and 4. आता त्यामुळं काय होणार 2x प्लस 3y इज इक्वल टू 21 आणि मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू 0. ओके, याचं काय आता आपण ॲडिशन करूया. ॲडिशन करून बघा काय येतं तर हे काय 2 आणि 2 हे काय कट होणार आहेत, राईट? आता इथं प्लस असणार आहे, प्लस मायनस मायनसच होणार आहे त्यामुळे हे दोन कट होणार आहे. आणि इथं काय 4 + 3 7y झालं आणि इथं 21. ओके, म्हणजेच काय होणार आहे y इज इक्वल टू हे मल्टिप्लायचे आहे इकडं आलं की ते काय डिवाइडला जाणार आहे 7 होणार. 7 1 7, 7 3 21, राईट? म्हणजेच y इज इक्वल टू काय होणार आहे 3 होणार आहे, राईट? आणि हे y इज इक्वल टू 3 आहे हे आपल्याला इक्वेशन म्हणजे कितीमध्ये आता आपण हे करूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. बघा तुम्ही इक्वेशन 1 मध्ये आपण घालूया, ह्यामध्ये घालूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ओके, म्हणजेच बघा आता सबस्टिट्यूटिंग काय होणार y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये घालायचं आहे. त्यामुळं काय होणार आता 2 आणि y ऐवजी आपल्याला 3 वापरायचं आहे त्यामुळं 3 मायनस x इज इक्वल टू 0. 3 2 6 होणार मायनस x इज इक्वल टू 0, राईट? देअरफॉर आता काय होणार आहे मायनस x इज इक्वल टू हे म्हणजे प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे मायनस 6 होणार आहे. आता ह्याची काही व्हॅल्यूच नाही त्यामुळं हे 0 नाही लिहिलं तरी चालतंय आता, राईट? आणि त्यामुळं आता बघा इकडचं आणि इकडचं मायनस मायनस साईन आलेलं आहे त्यामुळे ते काय कॅन्सल होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 6 येणार आहे, राईट? म्हणजे इथं किती आता ॲन्सर काय आलेलं आहे आपलं 6. फर्स्ट एक्सचं लिहायचं असतं त्यामुळं 6 आणि वायचं किती 3. 6 आणि 3 इज द
सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, राईट. फिफ्थ बघा, 2x + 3y + 4 = 0 आणि x - 5y = 11. फर्स्ट आपण जे इक्वेशन्स आहेत ॲज इट इज लिहून घेऊया. 2x + 3y + 4 = 0 हे इक्वेशन 1 आहे, राईट. आणि आता तुम्ही बघितलं तर हे इक्वेशन 1 मध्ये कॉन्स्टंट टर्म इकडे आलेली आहे, पण आपल्याला काय हे सॉल्व करताना इकडे घ्यायचे असते. ते काय आधी आपण फर्स्ट लिहून घेऊया. 2x + 3y = आता इकडं प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार, त्यामुळे -4 आणि हे इक्वेशन सेकंड. ओके. आणि आता हे इक्वेशन थर्ड, x - 5y = 11 हे काय इक्वेशन थर्ड झालं. ओके. आणि आता तुम्ही बघितलं तर ह्या म्हणजे दोन्हीही ह्याच्यामधलं कोणताही कोएफिशियंट एक्स किंवा वाय पैकी कोणतेही कोएफिशियंट सेम नाही, तो आपल्याला सेम करून घ्यावा लागेल. ओके. त्यासाठी आपण काय करूया, तर हे इक्वेशन थर्ड आहे, ह्याला काय 2 मल्टिप्लाय करूया. ओके. म्हणजे एक्स व्हेरिएबलचं 2 कोएफिशियंट सेम होणार. मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 2. 2 न मल्टिप्लाय ह्याला केल्यानंतर काय होणार आहे बघा काय होतं आहे, तर 2x होणार इथं, राईट. 2x आणि 5 2 10 होणार, त्यामुळं 10y आणि 11 2 22 होणार, राईट. आणि आपण ह्याला काय इक्वेशन 4 मानूया. ओके. आणि आपण काय 4 आणि कोणतं इक्वेशन 2 मधून इक्वेशन 4 आपण काय मायनस करू. ओके. कारण आपल्या ह्याचं इक्वेशन हे आलेलं आहे, राईट. आणि हे आपण मल्टिप्लाय ह्या इक्वेशनचं मल्टिप्लाय करून हे आलेलं आहे, त्यामुळे ह्यातून हे मायनस केलं की आपल्याला काय हे कट होणार आहे. ओके. म्हणजेच काय आता बघा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 2 आणि 2 इक्वेशन कोणता आहे, तर 2x + 3y = -4 आणि 4 इक्वेशन कोणता आहे, तर 2x - 10y = 22, राईट. 22. ओके. नंतर बघा आता काय सबस्ट्रॅक्टिंग करायचं आहे, त्यामुळं काय होणार, तर इथं मायनस साईन येणार आहे, हे कट होणार, राईट. आणि इथं आता सबस्ट्रॅक्टिंग असल्यामुळं इथं प्लसचं इथं मायनस झालेलं आहे, राईट. इथं मायनसचं इथं प्लस होणार आहे आणि इथं प्लसचं इथं मायनस होणार आहे. पण इथं जर ॲडिशनचं साईन असतं तर हे काही चेंज होत नसतं. एवढं लक्षात ठेवा की इथं सबट्रॅक्टिंगचं जर साईन असेल तर इथलं जे नंबरचे साईन असतात ते काही सगळे चेंज होतात, त्यामुळे हे दोन्ही कट होते, राईट. आणि इथं आता बघा काय होणार आहे, +3 आणि +10y म्हणजेच काय 13y झालं. ओके. आणि -4 आणि -22 म्हणजेच किती मायनसचं साईन द्यायचं आहे आणि प्लस करायचं आहे म्हणजे 26 होते. ओके. देअरफॉर y = -26 हे मल्टिप्लायला आहे, इकडं गेल्यानंतर ते डिव्हिजनला होणार, राईट. आणि 13 1 13 13 2 26 म्हणजेच y = -2 येणार आहे. आणि हे जे y = -2 आहे ते आपण कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करूया बघा तुम्ही, आता 3 मध्ये पुट करूया. ओके. म्हणजे आपल्याला ते काय इझी जाईल, ठीक आहे. नंतर बघा आता सबस्टिट्यूटिंग y = -2 इन इक्वेशन कोणत्या 3 मध्ये आपल्याला पुट करायचं आहे, राईट. 3 मध्ये म्हणजेच 3 इक्वेशन कोणतं आहे, x - 5y = 11. आता y ऐवजी -2 आपण घालूया, x - 5 y ऐवजी -2 म्हणजे -2 = 11 x. त्यामुळं काय होणार आहे, आता मायनस मायनस प्लस येणार आहे, 5 2 10 होणार = 11, राईट.
देअरफोर x इज इक्वल टू 11. आता प्लस आहे इकडे गेलं की ते मायनस होणार, -10. देअरफोर x इज इक्वल टू काय 11 - 10 1 झालं, राईट. म्हणजे इथं 1 आणि -2 हे काय आलेलं आहे तर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आलेलं आहे. म्हणजेच आपला आन्सर बघा काय 1 आणि -2 1 - 2 इज द solution of given equation, right. 6th बघा 2x - 7y is equal to 7 आणि 3x + y is equal to 22. ओके, आता हे जे फर्स्ट इक्वेशन्स आहेत ते आपण काय ॲज इट इज लिहून घेऊया. इज इक्वल टू 7 हे इक्वेशन 1 आहे, नंतर 3x + y इज इक्वल टू 22 आणि हे आपण काय इक्वेशन 2 मानूया. ओके, आता आपण बघा x किंवा y ह्या दोन्हीपैकी एकाचा कुणाचा तर कोएफिशिएंट सेम आला पाहिजे. आता आपण इक्वेशन 2 आहे ह्याला 7ने जर मल्टिप्लाय केलं की दोन्हीचा yचा म्हणजे कोएफिशिएंट आहे तो सेम येतो. ओके, म्हणजेच बघा आता काय करूया आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 7. आता ह्यानं 7ला मल्टिप्लाय केल्यानंतर ह्याचं काय 7 3 21 म्हणजे 21x येणार, नंतर इथं 7y येणार आहे आणि 22 7 किती होत आहे तर 154 आणि हे आपल्याला काय हे थर्ड न्यू इक्वेशन भेटलं. ओके, आणि नंतर आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 ह्याचं आपण काय ॲडिशन करूया म्हणजे हे दोन काय कट होतील. ओके, ॲडिंग इक्वेशन 3 and 1 मग काय होणार आता 2x - 7y इज इक्वल टू 7 आणि इथं काय 21x + 7y इज इक्वल टू 154. आता याचं ॲडिशन केलं की काय होणार आहे 2 + 21 म्हणजेच 23x होणार आणि हे काय कट होणार आहे, राईट. आता इथं ज्यावेळी प्लस असतं त्यावेळी याच्या कोणत्याही साईन चेंज होत नसतात, फक्त मायनस जर असेल तर ह्यांच्या काय साईन होतात, मायनस प्लस, त्यामुळे हे कट होणार आहे. इज इक्वल टू आता ह्याचं ॲडिशन 154 + 7 केलं की 161 होते. देअरफोर त्यामुळे 23x इज इक्वल टू 161 आलं, राईट. मग x इज इक्वल टू 161. आता हे मल्टिप्लायला आहे इकडं गेलं की ते डिव्हिजनला होणार आहे म्हणजे आणि 23 7 काय 161 होणार आहे. ओके, म्हणजेच x इज इक्वल टू 7 आलेलं आहे. आणि हे बघा आता x इज इक्वल टू 7 हे जे आहे ते आपण कोणत्या ह्याच्यामध्ये इक्वेशन 2 मध्ये काय करूया पुट करूया. ओके, सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 2 आणि इक्वेशन 2 काय आहे फर्स्ट आपण लिहून घेऊया. हे आता 3x + y इज इक्वल टू 22 हे इक्वेशन आहे, राईट. आणि x ऐवजी 7 म्हणजे 3 × 7 + y इज इक्वल टू 22 आणि 7 3 21 होणार आहे प्लस y इज इक्वल टू 22. देअरफोर y इज इक्वल टू 22. इकडं प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होणार, राईट. देअरफोर y इज इक्वल टू 22 - 21 तर 1 होत आहे म्हणजे x 7 आलेला आहे आणि y आलेला आहे 1 आलेला आहे, राईट. देअरफोर मग त्यामुळं काय होणार आहे 7 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, राईट. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीनं काय आता 5.1 शिकवून काय सॉल्व्ह झालं आहे. प्लीज माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.